ज्यावेळेला पहिल्यांदा मासिक पाळी येते त्यावेळेला आपल्याला असं काही दिवस तरी वाटत असतं की आपल्यालाच हे झालंय आजारपण जे आहे ते, पण दुसऱ्यांना होत नाही आणि इतरांना सांगायचं असतं का आई, का स्वतःच ठेवायचं असतं किंवा आईने शिकवलं असेल मासिक पाळी म्हणजे काय, तर मग बहिणीला हळूच सांगणं की आता मला असं झालंय तुला पण असं होईल, अशा प्रकारच्या भूमिकेतून ते अगदी मासिक पाळी आल्यावर रुखवतात बसून मिरवणूक काढून पक्वान्न करणाऱ्या कुटुंबांपर्यंत आपल्याकडे संस्कृती वेगवेगळी आहे. आणि म्हणून मासिक आपण स्त्रियांची जी जागतिक चळवळ आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ह फॉर विमेन ऑफ न्यू एरा म्हणून 1990 मध्ये, मी फार जुन्या काळात जाते, काही जणांचा जन्मही झाला नसेल, पण यासाठी सांगते की प्रत्येक समाजाचं, प्रत्येक देशाचं स्वतःच असं विशिष्ट सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन असतं. त्यामुळे एकासारखी स्त्री, साऊथ आफ्रिकेचं स्त्रीचं विश्व मासिक पाळीबद्दलचं, एखाद्या अरेबिक कंट्री मधलं स्त्रीचं मासिक पाळीचं विश्व, एखाद्या मुंबई पुणे इथे IT मध्ये काम करणाऱ्या मुलीचं मासिक पाळीचं विश्व, एखाद्या खेळाडू असणाऱ्या मुलीला काम करावं लागतं त्याचं मासिक पाळीचा संदर्भ, एखादी पोलीस महिला काम करते तिचा संदर्भ. आणि मला आठवते की मी एका मोर्चात चालले होते 27 किलोमीटर, त्या दिवशी माझी मासिक पाळी चालू होती आणि मी 27 किलोमीटर चालले होते त्या मोर्चामध्ये. तर असं मोर्चेकरी महिलांचं जे विश्व असतं ते वेगळं असतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांसाठी सरसकट नियम कसे करायचे हा एक प्रश्न होतोय. आणि म्हणून आपल्याला अतिशय आपलं अवघड काम आहे, कठीण काम आहे की आपण सर्व मान्यता करून जेव्हा धोरणांपर्यंत आणि कायद्यापर्यंत पोहोचतो तर त्यावेळेला या सर्वांचा एक लघुत्तम साधारण विभाजक किंवा मिनिमम त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि मॅक्सिमम काय करू शकतो या मुद्द्यांपर्यंत जाणं हे फार आवश्यक असतं. मासिक पाळी हे संपूर्ण शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे, परंतु स्वतःच्या शरीराकडे बघण्याबाबतच पाश्चात्य जगामध्ये आणि आपल्या विश्वामध्ये सुद्धा वेगवेगळे दृष्टिकोन आहे. मासिक पाळीला अपवित्र मानण्यापासून ते दुसरीकडे मासिक पाळीचं रक्त हे प्रसाद म्हणून घेईपर्यंतची सुद्धा शक्ती परंपरा आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये विचार करतो तर त्यावेळेला आपण कुठल्या घरात जन्मलोय, आपण कुठल्या संस्कृतीत वाढलोय याच्यानुसार आपला बघण्याचा दृष्टिकोन मासिक पाळीबद्दलचा ठरत असतो. आपण जर का घरात पाहिलं असेल की मासिक पाळीच्या वेळेला 4 दिवस एखादी घरातली महिला डोक्याला पट्टी बांधून झोपलेली असते कायम आणि तिला खूप त्रास होत असतो, तर त्याचा संस्कार घरातल्या मुलीवर सुद्धा आपल्याला होताना दिसतो. तर काही वेळेला मासिक पाळीच्या वेळेला अर्थातच घरामध्ये अमुक करू नका तमुक करू नका तसं असेल तर त्यामध्ये तसंच्या तसंच दुसऱ्या घरात असेल असं पण नाहीये, सर्व गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात असं सुद्धा आपल्याला दिसून येतं. याबद्दलचे जे अनेक विचार प्रवाह आहेत त्या विचार प्रवाहांच्या मध्ये स्त्रीला शारीरिक दृष्ट्या आणि आरोग्य म्हणून काही विशेष वेदनांना, काही विशेष अनुभवांना सामोरं जावं लागतं, म्हणून तिला रजा मिळावी अशी त्याच्या मागची एक भूमिका आहे. मूळ प्रश्न असा आहे की हिला म्हणायचं काय, कारण आतापर्यंत व्हॉट विमेन वॉन्ट, स्त्रीच्या प्रश्नाचं नाव काय नक्की हेच अजून ठरलेलं नाहीये. स्त्री मुक्ती आहे का, स्त्री शक्ती आहे का, स्त्री आरोग्य आहे का, स्त्री सक्षमीकरण आहे का, सबल आहे का, काय आहे तिला म्हणायचं. आणि जे पुरुष प्रधान वर्चस्व असलेलं जग आहे त्याच्यामध्ये स्त्रीचं शरीर आणि स्त्रीचं स्त्रीत्व, शारीरिक असो मानसिक असो वैचारिक असो, हे एक प्रगतीमधली अडगळ आहे अशा पद्धतीनेच पाहिलं जातं. आणि त्यावेळेला तिला ते सातत्याने सिद्ध करत राहावं लागतं की मी स्त्री असले तरी सुद्धा सक्षम आहे. हे असले तरी जो शब्द आहे तो शब्द अगदी 5 वर्षाच्या मुलीपासून ते 50 वर्षाच्या बाईपर्यंत हा तिला सातत्याने सिद्ध करावा लागतो की मी फिट आहे, मी आरोग्य आहे मला, मी सगळी व्यवस्थित आहे, मी वेडी नाहीये, मी शहाणी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करत असतानाच आपण हा विचार करूया की त्यामध्ये अजून एक नाव तिने ते लपवलं असेल, त्याची जाणीव नसेल, तर मुळामध्ये प्रत्येक स्त्रीला तिची मानसिक अवस्था काय आहे हे सांगायला आवडणार नाही, तसं शारीरिक अवस्था सुद्धा तिची काय आहे हे तिला कार्यालयामध्ये किंवा ज्या ठिकाणी पुरुष बॉस असेल त्या ठिकाणी तिने सांगायचं. तर काही स्त्रिया धाडसी असतील त्या अगदी जोरात सांगतील, अगदी सहजगत्या की काही नाही माझी मासिक पाळी आली आहे म्हणून मी 2 दिवसाची दांडीच मारली, असं म्हणणारी पण स्त्री असू शकते. पण काही ठिकाणी काय, आता मॅडमची संपली की नाही पाळी किंवा केस धुवून आल्या म्हणजे 4 दिवस झाले वाटतं, या कॉमेंट शालेय भागामध्ये महिलांना मुलींना ऐकायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मग अशा वेळेला आज केस सोडून आलेले वाटतं म्हणजे धुतलेत केस. आता अशा जगात वावरत असताना
मला स्वतःला मी जेव्हा विचार करते त्यावेळेला मला असं वाटतं की शासनाने 2 दिवस 3 दिवस तिला जितकी इच्छा असेल त्याप्रमाणे एक वर्षाचं ठरवून घेऊ शकतो आपण की 15-20 दिवसापर्यंतची रजा तिला मिळू शकते आणि त्या रजेला फक्त आम्ही येत असताना माझी भाची बरोबर आली. मी तिला मुद्दाम प्रश्न विचारला. ती परदेशामध्ये एका बँकेमध्ये नोकरी करते. तर तिचं म्हणणं असं होतं की पर्सनल लिव्ह असं म्हणावं, ही वैयक्तिक रजा असं म्हणावं. कारण ती मासिक पाळीची रजा म्हटलं तर सगळ्या रिपोर्ट्समध्ये आणि प्रत्येक ठिकाणी मासिक पाळीसाठी इतके दिवस रजा. तर 2 महिलांमध्ये स्पर्धा करायची का? हिने रजा घेतली, तिने रजा घेतली नाही. मग इतका वैयक्तिक अनुभव असतो की काहींना 4 दिवस रजा लागेल, एखाद्या 2 दिवसांनी पण त्या येऊ शकतील. काहींना पहिल्या दिवशी त्रासच होत नाही, तिसऱ्या-चौथ्या दिवशी त्रास होतो. दुसरं आपण अजून एक मुद्दा लक्षात घेऊ शकतो की पॅनलिस्ट इतके अनुभवी आणि छान काम करणार आहेत की तुमचं नक्कीच घेतलं असेल. आणि तो म्हणजे मेनोपॉजच्या वेळेला संपूर्ण मासिक चाळीचं सगळं मासिक पाळीचं चक्र बदलतं. आणि त्यामध्ये मग काही वेळेला 2 महिने मासिक पाळी येतच नाही, काही वेळेला 15-15 दिवसांनी येते. काही वेळेला असंही होतं की एकाच पाळीमध्ये इतका रक्तस्राव होतो इतका रक्तस्राव होतो की त्यामध्ये तिला 8-8 दिवस रजा घेणं भाग पडतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मासिक पाळी एक तर काही जे एम्प्लॉय असताना महिला नकोच आहेत त्यांना महिलांना न घेण्यासाठी कारण मिळेल अशा पद्धतीने त्यांना त्यांची पॉलिसी बदलता येणार नाही. हे एक पहिली पूर्वअट त्याच्यात टाकावी की हा कायदा लागू झाल्यापासून किंवा याची तरतूद झाल्यापासून ताबडतोब धोरण बदलून आम्ही आता मग महिला एम्प्लॉयर्सना जे आहेत त्या कमीच करू अशा पद्धतीने त्यांना करता येणार नाही. जे आधीची त्यांचं धोरण असेल किंवा त्यातली अँबिग्युटी असेल तर ती दूर करून परत स्त्रियांच्या विरोधात कसं होणार नाही हे बघणं क्रमप्राप्त आहे. दुसरं त्याला 2 दिवस किंवा 3 दिवस असं म्हटलं तरी जवळजवळ 36 दिवसाची रजा होती. ज्यावेळेला आपण जास्त रजा घेतो त्यावेळेला राजकारणात तर असं आहे माझा अनुभव की यू आर आउट ऑफ सॉइल, यू आर आउट ऑफ पॉलिटिक्स. उलट त्याच दिवशी महत्वाचे निर्णय घेतले जातात ज्या दिवशी तुम्ही नसता याची खात्री असते सगळ्यांना. त्याच्यामुळे काय निर्णय ते आणि त्याच्यामुळे सारखं तुम्ही दिसणं लोकांना त्या कामात असणं किंवा एक्सक्लुजन पॉलिटिक्स ऑफ एक्सक्लुजन पण आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या अनेक ठिकाणी की तुमची काही अडचण असेल तर उलट सांगतील काही हरकत नाही, आई वडील बरे झाले की या तुम्ही. माणसाला वाटतं किती चांगला आहे मनुष्य. त्या वेळात भराभर सगळ्या फाईल्स वगैरे उरकून घेतल्या जातात. मला एसबीआयच्या मोठ्या पदस्थ स्त्रियांनी सांगितलेले की स्त्रिया अनेक वेळेला प्रमोशन्स नाकारतात कारण प्रमोशन मिळालं तर काम जास्त वाढेल आणि ते घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक चॉईस पण ठेवायला लागेल की काही महिला म्हणाले की आम्हाला मासिक पाळीची रजा नको आहे, आम्ही आमच्या दुसऱ्या रजेमध्ये ती कन्वर्ट करू. तर तशी सुद्धा ठेवली पाहिजे. पण त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की आता ती घ्या आणि त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी काम करा किंवा दुसरा जॉब करा किंवा अजून पार्ट टाइम करा किंवा इतर काही डोमेस्टिक जबाबदाऱ्यांसाठी. मग आता तुला दुसरी रजा नाहीतरी तू मासिक पाळीची रजा घेतच नाहीस ना, मग आता मी सांगते त्या कामासाठी म्हणून आता तू रजा घे आणि अमुक गोष्टी सांभाळ. आणि विशेषतः एल्डरली लोकांची काळजी घेणं हे आता समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात जबाबदारी स्त्रिया आणि पुरुष यांच्या पडायला लागलेली आहे. अशा वेळेला तिची स्वतःची मेनोपॉजची परिस्थिती, आई वडिलांची किंवा सासू सासऱ्यांची असणारी जबाबदारी, मुलींची बाळंतपणं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या मध्ये मग पूर्वीची जी कॅज्युअल लिव्ह होती ती कॅज्युअल लिव्ह परत द्यायला काय हरकत आहे नाव वाढवून. कारण त्यामुळे ऑप्शनल ती ठेवायची आणि तिची सक्ती असू नये. कारण काय आहे की काही लोक वाटेल की नाही आम्हाला नाही घ्यायची रजा. कारण काय असतं की आपण कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये याच्यावर अवलंबून येतं. मी स्वतः डॉक्टर आहे, तुमच्याकडे राजश्री कटक्यान डॉक्टर्स आहेत. आम्ही जेव्हा राऊंडला जातो पूर्वी जेव्हा काम केलेले डॉक्टर म्हणून तर त्यावेळेला रात्री इमर्जन्सी करून सकाळी 7 वाजता तुम्हाला वॉर्डमध्ये पेशंट रेडी ठेवायला लागतो. त्याचं ड्रेसिंग तुम्हीच काढावं लागतं कारण तुम्ही ऑपरेशनच्या वेळेला उपस्थित असता. अशा वेळेला डॉक्टर्स महिला म्हणणार की आता माझी डॉक्टरांचीच मासिक पाळीच आहे म्हणून ते आले नाहीत. इट्स व्हेरी डिफिकल्ट. हायड्रोसिलचा जेंट्स सुद्धा पेशंट असतात अशा वेळेला. त्यामुळे मला असं वाटतं की काही प्रोफेशन मध्ये त्यांनी ठरवावं. फक्त मुद्दा याच्यात मला एक येतो की एखाद्याला खूप त्रास होतोय तर त्यावेळेला तिने कसं ते सांगायचं की मला 4 दिवस नाही 7 दिवस रजा लागणार आहे. कारण प्रत्येक फेज नुसार बदलत जाते त्या गोष्टी ज्या आहेत. तर मला असं वाटतं की मेन्स्ट्रुएशन मासिक पाळीच्या संदर्भातलं आपलं धोरण ठरवावं. आणि ते धोरण ठरवत असताना तुम्ही आज सगळ्या पॅनलिस्ट आहात त्यांचे जे रेकमेंडेशन येतील त्याच्यामध्ये नुसत्या शब्दांकन करून थांबू नका रुपालीताई.
सगळ्यांचं एकमत होईल अशी परत एक मीटिंग घेऊन त्याचं शब्दांकन करा की त्याचं उद्दिष्ट काय असेल, ती किती दिवसापर्यंत घेता येईल साधारणपणे आपण पाहिली तर, तिला काय म्हणायचं, आणि ती वैयक्तिक रजा असेल पण ती मासिक पाळीसाठी आहे असं जर का तिने म्हटलं तर आपोआपच ती रेग्युलरली त्याच तारखांना होणार. हे पण आहे, म्हणजे किती पर्सनल म्हटली तरी तुम्ही त्यामुळेच तारखेला होते, पण त्याच्याबद्दलची जाहीर वाच्यता करून एखाद्या महिला कर्मचारीला विषमताकारी वागणूक देता येणार नाही हे आपल्याला त्याच्यात नमूद करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तिथे. तसंच एखाद्या महिला कर्मचारीच्या मासिक पाळीच्या किंवा पर्सनल रजेबद्दल जाहीर चर्चा किंवा त्याच्याबद्दल जर का कुठे काही वैयक्तिक गोष्टी अशा लिहिल्या गेलेल्या दिसल्या सोशल मीडियावर किंवा इतरत्र, तर त्याचं सुद्धा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मध्ये समावेश करण्यात येईल असं सुद्धा एक आपण निकष लावू शकतो की त्याच्यामध्ये, की म्हणून तुम्ही स्टिग्मटाईज करू शकत नाही त्यामध्ये जे आहेत त्या. आणि स्त्रियांनी सुद्धा, मी माझा लास्ट पॉईंट, स्त्रियांनी सुद्धा मला काही मासिक पाळीची रजा लागतच नाही, मी कशी आहे, मी काय एवढी नाजूक नाहीचे, असं स्पर्धेचा किंवा तुलनेचा प्रश्न करता कामा नये, हे जरूर सांभाळलं पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः वॉशरूम्स नसतात किंवा सगळ्या अडचणींमध्ये स्त्रिया जेव्हा काम करतात, मध्यंतरी मी वाचलं की आपल्या एका यांनी शूटिंग मध्ये एका क्रीडा तज्ञ मुलीने गरोदर असताना ते केलं सगळं आणि त्याच्यामध्ये तिच्या बाळावर परिणाम सुद्धा होणार नाही याची तरी तिने दक्षता घेतली. त्यामुळे अजून स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आव्हानं स्वीकारतायत. पण एका मला सांगितलं, मी त्याच्या एका लेखिकेच्या कथेत वाचलेलं होतं की ती मुलगी एका याच्यावरती एअर फ्लाईटच्या रिपेअर करण्याची जे असतात ना, ते इंजिनियर म्हणून काम करत होते, ते सगळे पुरुष होते आणि 60-70च्या सुमाराचा पूर्वीचा अनुभव आहे त्या बाईचा. ते सगळेजण ती बरोबरीने काम करायचे तर काही बोलायचे नाही, पण एकदा सगळे हसायला लागले तिला. तर तिच्या असं लक्षात आलं की मागे तिच्या ड्रेसवरून सॅनिटरी हे सॅनिटरी पॅड लाल रंगाची शाई होती चिकटवून ठेवलं होतं कोणीतरी. सगळेजण तिला हसत होते सगळ्या बाबतीमध्ये जे आहे ते. त्यामुळे अशा प्रकारची जी जिथे मानसिकता आहे, त्यामुळे आपण जेव्हा मागण्या करतो किंवा हक्क देतो तेव्हा कुठल्या कुठल्या बाजूने आपल्यावरती प्रहार होऊ शकतो हे लक्षात घेऊन आपल्याला त्याचा प्रतिवाद करता येईल अशा प्रकारचे अचूक धोरण आणि पॉलिसी करून ते आपण संघटित क्षेत्रासाठी काही, असंघटित क्षेत्रासाठी काही, ज्यांच्या वेळा निश्चित नाहीये त्यांच्यासाठी काही, जे वाहतूक करतात गिग वर्कर्स किंवा या होम सर्व्हिसेस देणाऱ्या ब्युटिशियन्स असतील किंवा होम सर्व्हिसेस देणाऱ्या सिस्टर्स असतील, केअरटेकर्स असतील, त्यांच्यासाठी काय असेल असं आपल्याला बारीक बारीक असे त्याचे तपशील सुद्धा करून त्यांच्यासाठी मुद्दे काढले तर मला असं वाटतं ते धोरण सरकारला स्वीकारणं सोपं होऊ शकेल. या दृष्टीने तुम्ही एकदम एका मुद्द्यावरून पुढे जात असताना त्याचा उपयोग होईल. दुसरं, पुरुष बॉसेस जे आहेत त्यांना पण विचारावं जरा की हाऊ यू विल बी एबल टू स्पेल इट. कारण मासिक पाळी हा शब्द कुठच्याही गाडीत बोलायला सुद्धा लाज वाटते. बऱ्याच वेळा ड्रायव्हर असतो, बाकी गार्ड्स असतात, अशी परिस्थिती असते अनेक वेळेला. अशा वेळेला काय नावानी त्याला संबोधलं तरी सुद्धा ते कळणारच आहे, पण शारीरिकदृष्ट्या आरोग्याची बाजू म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. फक्त काही लोक मला असे दिसलेले आहेत त्याच्यात टोकाचे स्त्रीवादी व्यक्तिमत्व की त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे साहित्यातून वगैरे की आम्हाला गर्भाशयात नसतं तर बरं झालं असतं. आणि मग त्याच्याऐवजी पुरुषांना सुख मिळण्यासाठी, म्हणजे माझं मत मांडत नाही, तुम्ही घाबरून जाल आधीच की पुरुषांना ते सुख पाहिजे असेल तर त्यांनी कृत्रिमरित्या स्वीकारावं, पण आम्ही आमचं शरीर वापरूच देणार नाही. इतक्या टोकापर्यंत आता जाणं योग्य आहे की अयोग्य आहे विचार आपण विचार करू शकतो. परंतु शेवटी स्त्री पुरुष सहजीवन, जसे ट्रान्सजेंडर किंवा हे सुद्धा महत्वाचं आहे, तसं स्त्री पुरुष सहजीवन ही जगामध्ये असणार आहे असं गृहीत धरणं आज तरी आपल्याला कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्थेत जे शक्य आहे ते समतावादी बदल करून स्वीकारलं तर ते जास्त सगळ्यांच्या दृष्टीने सुखावं आणि कायद्याला धरून सुद्धा होईल असं मला वाटतं. थँक्यू. यंग मुली ज्या आहेत ज्यांना 15-16 वर्षी पाळी आलेली आहे आणि 25 ते 30 पर्यंत त्या सेटल व्हायला वेळ लागतो काही वेळेला. त्यामुळे सुरुवातीला छोट्या मुलींना पेन जास्त होतं. दुसरं आता डॉक्टर कटके आहेत ते सांगते, पण प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन स्वतःचं कसं घालवायचं हे पण एक शास्त्र आहे. त्याच्यामुळे दोनचं मीठ कमी केलं, वॉटर रिटेन्शन कमी केलं तर तो मासिक पाळीचा होणारा त्रास कमी होतो. त्याचबरोबर ज्याच्यामुळे स्पाझम येतो अशा प्रकारचे विषार, कारण तुम्हाला माहिती आहे हायपोथॅलेमस आणखीन सगळे ग्लँड्स यांचं अतिशय जवळचं नातं आहे आणि त्यामुळे मेनोपॉजचा सुद्धा त्रास जसा होतो तसा मासिक पाळीचा त्रास अनेकांना 30 वर्षानंतर कमी होतो, तो कमी होतो. आणि मेनोपॉजला त्रास काहींना होतो खूप, पण मासिक पाळीचा त्रास झालेला नसतो. असे खूप त्याच्यात कॉम्बिनेशन्स आहेत. त्याच्यामुळे
कायम कुठल्याही स्त्रीला सातत्याने 3 दिवसच लीव लागेल, का 1 दिवसच लागेल, का काही वर्षांनी लागणं बंदही होऊ शकतं. या सगळ्या गोष्टींबरोबर प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन कसं कमी करायचं याचं थोडं मुलींना जास्त माहिती मिळाली तर ती जास्त चांगली.